शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. भोंदूबाबा अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपणार. लैंगिक अत्याचार प्रकरणात खरातवर 6 गुन्ह्यांची नोंद. कोठडी वाढवून मागण्याची शक्यता. नराधम खरातचे विद्यार्थिनीवरही अत्याचार. भोंदू खरात प्रकरणात कुणालाही सोडणार नाही. जो क्लीन आहे त्याला चिट देणार. दोषींवर कठोर कारवाई होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत इशारा. खरातच्या मिरगावमधील शिवनिका ट्रस्टची मालमत्ता 2024 मध्ये 96 लाखांवर तर 2025 पर्यंत मालमत्ता 1,81 लाखांवर पोहोचली. ऑडिट रिपोर्टमधून माहिती समोर. भोंदूबाबा टोळीवर मकोका लावण्याची तृप्ती देसाईंची मागणी. मिरगावात जात SIT प्रमुख तेजस्वी सातपुतेंची भेट घेणार. भोंदूबाबा 12 मार्चला ऑस्ट्रेलियाला पळून जाणार होता. तृप्ती देसाईंचा दावा. नाशिकमध्ये खरातच्या कार्यालयाची क्राईम ब्रांचकडून तपासणी. खरातच्या ओकस कार्यालयाची तपासणी तर शिवनिका संस्थानाच्या ट्रस्टींची चौकशी होणार. सूत्रांची माहिती. भोंदूबाबा खरातचा आणखी एक काळा कारनामा उघड. खरात 1 किलो मधाची बॉटल 9 लाखांना विकत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर. लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्यांना मधाची विक्री करत असल्याचं उघड. एप्स्टीनलाही मागे टाकेल असं खरातचं काम. जितेंद्र आव्हाडांची टीका. तर खरातसोबत असणाऱ्या सर्व मंत्री आमदारांनी राजीनामा दिला पाहिजे. आव्हाडांची प्रतिक्रिया. भोंदूबाबा खरात प्रकरणावरून विधानसभेत काँग्रेसचा स्थगन प्रस्ताव. भोंदूबाबाच्या संपर्कात आलेल्यांची HIV टेस्ट करा. विजय वडेट्टीवारांची मागणी. तर भोंदूला साथ देणाऱ्या नेत्यांचा राजीनामा घ्या. नाना पटोले आक्रमक. रुपाली ठोंबरेंचं प्रवक्तेपद पक्षानं काढून घ्यावं. खरात प्रकरणात ठोंबरेंनी केलेले आरोप बिनबुडाचे. तृप्ती देसाईंची प्रतिक्रिया. चाकणकर आणि तृप्ती देसाईंचे घनिष्ठ संबंध. रुपाली ठोंबरेंनी केला होता आरोप. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून रात्री उशिरा वर्षा निवासांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. साताऱ्यासारखे प्रकार खपवून घेणार नाही. मोठा भाऊ म्हणून भाजपची सामंजस्याची भूमिका. शिंदेंसमोर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळी पोलिसांनी मला रोखलं. पोलिसांच्या धक्काबुक्कीत मला इजा झाली. जिल्ह्यातील 100 पोलिसांवर कारवाई करा. मंत्री शंभूराज देसाईंचा पोलीस दलावर संताप. मतदानापासून सदस्यांना रोखणं हा लोकशाहीचा खून. आरोपीला पकडावं तसं पोलिसांनी मंत्र्यांना पकडून नेलं. उपमुख्यमंत्री शिंदेंचे खडे बोल. युद्धाच्या काळात भारत शांततेच्या बाजूनं. चर्चा आणि संवादच इराण इस्रायलच्या युद्धावर मार्ग. TV9 समिटमध्ये पंतप्रधान मोदींकडून देशाची भूमिका स्पष्ट. भारत आज आव्हानांना टाळत नाही तर टक्कर देतो. जगात भारताची वेगानं विकास करणारी अर्थव्यवस्था. TV9च्या समिटमध्ये पंतप्रधान मोदींनी सांगितला विकसित भारताचा रोडमॅप. पंतप्रधान मोदी आज दुपारी 2 वाजता राज्यसभेत निवेदन देणार. मध्य पूर्वेतील परिस्थितीबाबत सभागृहाचं निवेदन. पंतप्रधान मोदी राज्यसभेत काय बोलतात याकडे लक्ष. मवियाच्या बैठकीत पवारांकडून युद्धस्थिती आणि गॅस टंचाईवरून चिंता व्यक्त. युद्धाची झळ भारताला बसते. इतक्या दिवसांनंतर पंतप्रधानांनी भाष्य करणं योग्य बाब नाही. पवारांची. एसटीच्या अत्याधुनिक राजमाता जिजाऊ बसचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. बसमध्ये 4 CCTV, GPS यंत्रणा, पॅनिक बटन आणि अनाउन्समेंट सिस्टीमचा समावेश. प्रवास अधिक सुरक्षित आणि स्मार्ट होणार. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.